नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. शुक्रवारी जिल्ह्याच्या विकासाचा मार्ग होणार मोकळा. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार. महापालिका निवडणुका होण्याची शक्यता धुसर. सुप्रीम कोर्टात तारीख पे तारीख. बिबट्याच्या कातडीच्या तस्करीत तिघे आरोपी अटकेत. आरोपींना 1 फेब्रुवारीपर्यंत वनकोडी. मार्च अखेरपर्यंत घरकुलाचे काम प्रगतीपथावर न्या. आयुक्त डॉक्टर लहाने यांचे प्रशासनाला आदेश. व्हायरल फीवरने जनता त्रस्त. वातावरणातील बदल आणि रुग्णालय झाले फुल. आता सविस्तर बातम्या. राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेत जिल्हा नियोजन समितीची बैठक नियोजन भवनात शुक्रवार 31 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता होणार आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विकास कामांना आता गती मिळणार आहे. मार्च अखेरीस अखर्चित निधी खर्च करण्यासाठी पालकमंत्री काय दिशानिर्देश देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्हा नियोजन समितीची जुलैमध्ये झालेल्या सभेचे इतिवृत्त कायम करणे, अनुपालन, जिल्हा वार्षिक योजना 2025-26च्या प्रारूप आराखड्यास मान्यता देणे, जिल्हा वार्षिक योजनेत दिनांक 23 जानेवारी 2025 पर्यंत झालेल्या खर्चाचा आढावा, सन 2024-25 मध्ये पुनर्विनियोजनास मान्यता देणे व त्या अनुषंगाने वेळेवर येणाऱ्या विषयावर या बैठकीत चर्चा होणार आहे. आर्थिक वर्ष संपायला अल्प कालावधी राहिला आहे, त्यामुळे जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वेळेत खर्च करावा लागणार आहे. डीपीसीसाठी शासनाकडून जिल्ह्याला 120 कोटी रुपये मिळाले आहेत, परंतु मागील आठवड्यापर्यंत 50% म्हणजे 60 कोटी 49 लाख रुपये खर्च झाले आहेत, तर 60 कोटी 77 लाख रुपये विविध एजन्सींना वितरित करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 31 मार्च पर्यंत हा निधी जिल्ह्यातील विकास कामांवर खर्च करायचा आहे. या संदर्भात आव्हान संबंधित यंत्रणेसमोर असेल, परंतु आता नवीन पालकमंत्री जमा खर्चाचा आढावा घेऊ शकतील. जिल्हा विकासाच्या दृष्टीने ते अधिक संयुक्तिक ठरेल असा विश्वास देखील व्यक्त केला जात आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व ओबीसी आरक्षण यांच्यातील याचिकेवर अंतिम सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र पुन्हा एकदा तारीख पे तारीख पाहायला मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी नवी तारीख दिली असून पुढील सुनावणी 25 फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यामुळे अकोल्यासह इतर महापालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्यातील 29 महानगरपालिका, 257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषद आणि 289 पंचायत समित्यांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचे लक्ष आहे. तसेच राजकीय पक्षांनीही मोर्चे बांधणी सुरू केली असून पक्षाचे मेळावे व बैठकांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना बळ दिलं जात आहे. जवळपास 1 महिन्यानंतर ही सुनावणी होणार असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याचं दिसून येत आहे. दरम्यान दुसरीकडे राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली असून स्वबळावर लढण्याची घोषणा देखील केली आहे. मात्र अजून काही काळ सर्वांनाच वाट पाहावी लागेल. अकोला महापालिकेच्या निवडणुका यामुळे पुढे गेल्या असून त्या केव्हा होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोर्टाने कुठेही निवडणुकांना स्थगिती दिली नाही, पण ओबीसी आरक्षणाचा मुद्दा रखडल्याने राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे याबाबत निर्णय घेण्याची विनंती केली होती. त्यातच आज न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासंदर्भात काही जणांना न्यायालयात धाव घेतली आहे. ओबीसी आरक्षण असो की नसो, पण निवडणुका व्हाव्यात अशी मागणी या याचिकाकर्त्यांची आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोट्यवधींची किंमत असलेल्या बिबट्याच्या कातडीची तस्करी करताना 3 आरोपींना अकोट तालुक्यातील जंगलातून पकडण्यात आले. ही सर्व कारवाई वन विभागाने केली नाही. ही कारवाई केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पुणे येथील पथकाने सोमवारी केली. या प्रकरणातील आरोपींना 1 फेब्रुवारीपर्यंत वनकोंडी सुनावली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोट्यवधींची किंमत असलेल्या बिबट्याच्या कातडीची तस्करी करताना 3 आरोपींना अकोट तालुक्यातील जंगलातून पकडण्यात आले. केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाच्या DRI
पुणे येथील पथकाने सोमवारी रात्री ही कारवाई केली। आरोपींकडून बिबट्याची कातडी जप्त करण्यात आली आहे। पुढील तपास करण्यासाठी आरोपींना वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे। मेळघाटातील जंगलात बिबट्याच्या कातडीची तस्करी करण्याचा प्रयत्न होत असल्याची गोपनीय माहिती केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पथकाला मिळाली। त्यानुसार विभागाचे अधिकारी लक्ष ठेवून होते। पथकाने अकोटच्या जंगलात पाठलाग करून 3 आरोपींना बिबट्याच्या कातडीसह अटक केली। केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पथकाने अकोला जिल्ह्यात येऊन तस्करी करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे। या कारवाईत 3 व्यक्तींना पकडण्यात आले। त्यात 2 वाहक आणि एका मध्यस्थाचा समावेश आहे। त्याच्याकडून साधारणतः 7 ते 8 वर्ष वयोमान असलेल्या एका बिबट्याची 80.5 इंच बाय 25 इंच आकाराची कातडी जप्त करण्यात आली। या प्रकरणात एक नागा साधू आणि त्यांच्यासोबतची महिला साथीदार फरार असून या प्रकरणात नंदकिशोर श्रीकिसन सिंगची वय 54 वर्ष राहणार अकोला रोड अकोट, राजकुमार श्रीकिसन सिंगची वय 48 वर्ष राहणार नया प्रेस अकोट, आशिष कन्हैयालाल सिंगची वय 35 वर्ष नया प्रेस अकोट या तिघांना अटक करण्यात आली आहे। पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरात 3200 घरांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे। महापालिका आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांनी घरकुल बांधकामाचा आढावा घेतला आणि 31 मार्च 2025 पर्यंत कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिलेत। शहरात गुंठेवारी प्रकरणे नियमानुकूल झाल्यावर खऱ्या अर्थाने घरकुल बांधकाम प्रक्रियेला वेग आला। 3200 घरांचे बांधकाम सध्या सुरू आहे। येत्या काही महिन्यात लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण होईल। मध्यंतरी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान बांधकाम बंद होते, त्यामुळे विलंब झाला। आचारसंहिता लागू असल्याने निधी उपलब्ध होण्यात अडचणी आल्या। गेल्या आठवड्यात निधीची समस्या दूर झाली आहे। तसेच लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे राहिलेली कामे पूर्ण होतील अशी आशा बळावली आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करा, पीक नुकसानीची भरपाई तातडीने द्या यासह अन्य मागण्यांसाठी शिवसेना ठाकरे गटाने आज अकोला जिल्ह्याचे कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन केले। आंदोलनात शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी होते। अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम हातचा गेला। शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागले। अतिवृष्टीने ज्वारी, सोयाबीन, कापूस पिकांची अतोनात हानी झाली। नुकसान भरपाईच्या अनुषंगाने जिल्हा परिषद, कृषी आणि महसूल विभागाने शेतीचे पंचनामे केले, परंतु अजूनपर्यंत शेतकरी मदतीपासून वंचित आहे असा आरोप शिवसैनिकांनी केला। तसेच निवडणुकीदरम्यान भाजपच्या घोषणापत्रानुसार शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करा अशी मागणी केली। पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर कोणत्याही अटी लादू नये, तसेच महिलांना 2100 रुपये प्रति महिना द्यावा आदी मागण्या करण्यात आल्या। शिवसेनेचे उपनेता आमदार नितीन देशमुख सह शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आंदोलन करण्यात आले। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन। आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन। तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। धारणी शहरालगत मादी अस्वलाने उच्छाद मांडला आहे। तिने गायीचे वासरू व कुत्र्याला जखमी केले आहे। मांडवा रोडवर असलेल्या अस्वलाला पकडण्यासाठी वन विभाग प्रयत्नशील आहे। नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। धारणी शहरालगत अस्वलाचा धुमाकूळ सुरू असून यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। मांडवा रोड लगतच्या शेतशिवारात अस्वलाने गायीच्या वासराला व कुत्र्याला गंभीर जखमी केले। अस्वलाच्या या वर्तनामुळे या भागात वास्तव्यास असलेल्या नागरिकांवर संभाव्य हल्ल्याचा धोका वाढला आहे। अस्वलाला पकडण्यासाठी धारणी वन विभागाकडून कसून प्रयत्न केले जात आहेत। वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून अस्वल दिसल्यास तातडीने कळविण्यास सांगितले आहे। वन विभागाच्या पथकाने परिसरात गस्त वाढवली असून शेतशिवारात जाळे व पिंजरे लावून अस्वलीला जेरबंद करण्याचे काम सुरू आहे। अस्वलाच्या या उच्छादामुळे मांडवा रोड परिसरात शेतकरी, महिला व लहान मुले भयभीत झाले आहेत। नागरिकांनी रात्रीच्या वेळी शेतामध्ये जाण्याचे टाळावे, तसेच आपल्या पशुधनाची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन वन विभागाने केले आहे। दरम्यान या अस्वलाला लवकरात लवकर पकडण्यासाठी वन विभागाच्या पथकाला मदत मिळावी यासाठी ग्रामस्थांनीही एकत्र येत प्रयत्न सुरू केले आहेत। वन विभागाने नागरिकांना शांत राहण्याचे व घाबरून न जाण्याचे आवाहन करत आपले कर्मचारी या कामात पूर्ण क्षमतेने कार्यरत असल्याचे सांगितले आहे।
अस्वलीचा बंदोबस्त झाल्यानंतरच या भागातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे। बोरगाव मंजू पोलीस स्टेशनच्या हद्दीत बोरगाव मंजू ते सोनाळा मार्गावर कारच्या अपघातात एकाचा मृत्यू तर 4 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत। पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात पोहोचवले आहे। बोरगाव मंजूकडून सोनाळाकडे जाणारी कार क्रमांक MH37 A0071 रोडच्या डिवायडरला धडकली आणि चालकाचे वाहनावरील नियंत्रण जाऊन कार पुलावरून खाली कोसळली। अपघातात कारमधील एक प्रवासी गंभीर जखमी होऊन मरण पावला तर कारमधील 4 प्रवासी गंभीर जखमी झाले तर कारचा पुलावरून खाली कोसळल्याने चुराडा झाला। जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे। अपघाताची माहिती मिळाल्यानंतर बोरगाव मंजू पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते। स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम। अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडद्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा। निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। लोधी एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी अकोला संचालित लिटिल एंजल्स इंग्लिश प्री प्रायमरी स्कूलमध्ये आमदार साजिद खान पठाण यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रजासत्ताक दिन व वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। शाळकरी मुलांचा परफॉर्मन्स पाहून पाहुण्यांसह सर्व मान्यवर उत्साहित होते। शाळकरी व्यवस्थापन व शाळेतील सर्व शिक्षकांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केलेत। मिलते हैं हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं। अब तो हमें आगे बढ़ते हैं रहना, अब तो हमें साथी है बस इतना ही कहना। अब तो हमें मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी। माइकल देखा, एल्विस देखा, सब देखा मेरी जान। सारे जग में कहीं नहीं है दूसरा हिंदुस्तान, दूसरा हिंदुस्तान। लोधी एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी अकोला संचालित लिटिल एंजल्स इंग्लिश प्री प्रायमरी स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन व वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। मुलांचा परफॉर्मन्स पाहून सर्व पालक आणि पाहुणे खूप खुश झाले। प्रजासत्ताक दिनी मुलांनी भाषण दिलीत आणि नृत्य सादर केले आणि मोठ्या संख्येने मुलांचे पालक यावेळी उपस्थित होते। संस्थापक अध्यक्ष तौसिफ मान खान लोधी आणि सचिव मोईन मान खान लोधी यांनी सर्व देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका तरीम फातिमा आणि सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतलेत। आमदार साजिद खान पठाण यांची प्रमुख उपस्थिती कार्यक्रमात होती। शाळा व्यवस्थापन समितीमार्फत आमदार साजिद खान यांचे स्वागत करण्यात आले। शाळेतील देशभक्तीचे वातावरण आणि पालकांची मोठ्या संख्येत उपस्थिती पाहून आमदार साजिद खान पठाण यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या। अस्सलाम वालेकुम। मैं सबसे पहले तो लिटिल एंजल्स प्री प्राइमरी स्कूल को और उनके मैनेजमेंट को और ख़ास तौर से यूसुफ भाई की और उनके दोनों भाई तौसीफ और मोइन भाई को इनको बहुत ज़्यादा मुबारकबाद देता हूँ और उससे ज़्यादा मुबारकबाद यहाँ के टीचर हजरात को। बहुत अच्छा मैनेजमेंट बेटा आप लोगों ने किए। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। First of all, Happy Republic Day to all the parents, students, guests and all teachers. As you all know that we have gathered here to celebrate Republic Day as well as the annual function. I don't have much time to speak on this occasion. Already our kids of Little Angels as well as from the performance, you might have got the idea that why we all have gathered over here. लोधी एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी अकोला संचालित लिटिल एंजल्स इंग्लिश प्री प्रायमरी स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन व वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले।
यावेळी मोहम्मद इरफान माजी नगरसेवक, अब्दुल मुनाफ साहब माजी नगरसेवक, निसार सेठ अफसर कुरेशी साहब माळी नगरसेवक, अब्दुल सलाम साहब अनवर खान, शेख अब्दुल्ला साहब, इस्माईल भाई टीव्ही वाले, जामीर भाई बर्तनवाले, कलीम भाई भाऊ आदी उपस्थित होते। तसेच शाळेचे संचालक तौसिफ मान खान लोधी, सचिव मोईन मान खान लोधी, बिस्मिल्ला खान, रफीक खान, मतीन खान, युसुफ खान उर्फ चिंटू भाई, शोएब खान, साजिद अहमद उर्फ गुड्डू भाई उपस्थित होते। HM तेहरीम फातिमा व इतर शिक्षक व कर्मचारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम यशस्वी पार पडला। यावेळी क्रीडा व चित्रकला स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व बालकांना व खेळाडू व इतर मुलांना बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आले। प्रजासत्ताक दिनात प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKGच्या मुलांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला। मेरा मुल्क, मेरा देश, मेरा ये वतन, शांति का, उन्नति का, प्यार का चमन। ये दुनिया तेरी ममता ही पाई माँ, दरिया से बड़ा तेरा दिल है मेरी माँ। ये जीवन सुना तुझ बिन तेरे कदमों में जन्नत माँ, रब से मिली सबसे बड़ी देन तू है माँ। ऋतुचक्रानुसार आता थंडी कमी होऊन गरमी वाढणार आहे, त्यामुळे शरीराला पुन्हा एकदा नव्या वातावरणाशी जुळवून घ्यावे लागणार आहे। गत आठवडाभरापासून शहरासह जिल्ह्यातील नागरिक थंडी तापाने हैराण झाले असून खासगी सह शासकीय रुग्णालये हाऊसफुल झाली आहेत। हवामान बदलामुळे आजार बळावले आहेत। सर्दी, ताप, घरोघरी खोकल्याचे रुग्ण आढळून येत आहेत। दिवसा ऊन तर रात्री गारवा अशी स्थिती सध्या आहे। या वातावरणामुळे आजारपणाचा धोका वाढला आहे। वातावरण बदलामुळे खोकला, सर्दी, अस्थमा बळावण्याचे प्रकार वाढले आहेत। संसर्गजन्य आजारामुळे रुग्णसंख्याही वाढली आहे। या बदलाशी जुळवून घेण्यास पोषक आहार घेण्याची गरज आहे। हिवाळ्यात विविध संक्रमणापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे गरजेचे आहे। त्यासाठी शरीराला पोषक तत्वांनी परिपूर्ण अशा आहाराची गरज आहे। त्यामुळे जंक फूड टाळून पौष्टिक व्हिटॅमिन, प्रोटीन्स, खनिजे आणि फायबर्स युक्त आहाराचा समावेश करणे आवश्यक आहे। शिवाय संत्री, गाजर किंवा बीटरूट, आवळा, पेरू आदी व्हिटॅमिन C युक्त फळे खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती सुधारते। त्यामुळे पोषक आहार या काळात घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात। घशाचे विविध विकार, ताप, डोकेदुखी, उलट्या, जुलाब यासारखे आजार झाल्यास तात्काळ डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेणे फायदेशीर ठरते। मात्र अनेक नागरिक घरगुती उपाय करण्यावर भर देतात। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन। शुक्रवारी जिल्ह्याच्या विकासाचा मार्ग होणार मोकळा, पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार। महापालिका निवडणुका होण्याची शक्यता धुसर, सुप्रीम कोर्टात तारीख पे तारीख। बिबट्याच्या कातडीच्या तस्करीत तिघे आरोपी अटकेत, आरोपींना 1 फेब्रुवारीपर्यंत वनकोडी। मार्च अखेरपर्यंत घरकुलाचे काम प्रगतीपथावर न्या, आयुक्त डॉक्टर लहाने यांचे प्रशासनाला आदेश। व्हायरल फीवरने जनता त्रस्त, वातावरणातील बदल आणि रुग्णालय झाले फुल। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा।
तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे यूट्यूब चॅनल, लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूयात लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.